मधू एक शिक्षकाची मुलगी. तिच्या वडिलांनी एकाच गावात 20 वर्ष शिक्षकाची नोकरी केली होती. लोक त्यांना आदराने अण्णा म्हणत असत. अण्णांना 2 मुलगे, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलग्याला शिकायला त्यांनी नुकतेच शहरात पाठवले होते आणि त्यांच्या पगारात काटकसर करत त्यांनी दोन्ही मुलांना शिकवले. दोघेही मुले अगदी नक्षत्र होती. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार. आता मधूचे D.Ed केले होते आणि अण्णांच्याच शाळेत ती नोकरी करत होती. मधू दिसायला सुरेख होती, स्वभावाने पण सरस. 2 जाड्या वेण्या घालायची, नाकी डोळी नीटस होती. अण्णांनी गावातल्या गावातच मुलीचे लग्न ठरवले होते. त्यांच्याच गावातला पण शहरात नोकरीला असणाऱ्या मुलाबरोबर लग्न ठरवले होते. अण्णांची वेगळीच गडबड चालू होती. मधूचे लग्न लावून द्यायचे होते. अख्ख्या गावाला जेवण घालायचे आणि मुलीला सर्व दागिने द्यायचे. याशिवाय मुलाला चैन आणि अंगठी द्यायची होती. मुलग्याला चांगली नोकरी असली की मुलाचे भाव वाढतात. मधूला कोणी विचारलेच नव्हते की तुला मुलगा पसंत आहे का. मधूने लहानपणी त्याला बघितले होते. नंतर तो मुलगा म्हणजे उमेश आधी शिक्षणाला, नंतर नोकरीला बाहेर गेला. मधूला जसे अण्णांनी विचारले नाही तसेच उमेशच्या वडिलांनी पण उमेशला विचारले नाही की ही मुलगी तुला पसंत आहे का. तरीही लग्न मात्र ठरले होते आणि दोघांनीही ते मान्य केले होते. अण्णा आपल्या परीने जे होईल ते करत होते, पण हा लग्नाचा खर्च म्हणजे खूपच डोईजड होणार होता. अण्णांनी PF मधून त्यांचा खर्च काढला होता. गावातल्या सोनाराला थोडा ॲडव्हान्स दिला आणि दागिन्यांची ऑर्डर दिली. उमेश सध्या शहरात एका मित्राबरोबर राहत होता. त्याच्या मित्राचे नाव संजू शेखर. उमेश आणि संजूची चांगलीच मैत्री झाली होती. लग्नानंतर संजू ही खोली सोडून दुसरीकडे शिफ्ट होणार होता. उमेश आणि संजूने मिळून लग्नाची खरेदी केली. एकंदरीत उमेशला लग्नासाठी खुश होता. एक काळ असा होता की लग्नाच्या बाबतीतले सगळे निर्णय हे आईवडीलच घ्यायचे. तोच हा काळ होता. बोलता बोलता लग्न 2 दिवसांवर आले. अण्णांनी दारात मांडव घातला. लग्न अंगणातच लावून देणार होते. अण्णांचा वाडा तसा मोठा होता. आजूबाजूला मोठा परिसर, त्यात आंबा, चिक्कू, पेरू, पपईचे झाडे होती. तिकडेच एक मस्त विहीर होती. त्याच विहिरीचे पाणी घरात वापरत असत. एका बाजूला जेवण करायला आचाराला जागा दिली. त्याला थोडे पैसे दिले. मधू पण खुश होती. मधूला कधीच इतक्या साड्या घेतल्या नव्हत्या. अण्णांनी तिला बनारसी शालू घेतला होता. उमेश संजूला पण गावात घेऊन आला आणि संजू पण हक्काने मित्राच्या लग्नासाठी आला. आदल्या दिवशी साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न असा बेत होता. आज रात्री त्यांचा साखरपुडा होता. साखरपुडा झाल्यावर सर्वांना जेवण होते म्हणून आचार्याने चूल पेटवली. त्याचा एक मस्त वास येत होता. मधूच्या भावाची अण्णांची वेगळीच गडबड चालू होती. एक मधूच्या आईला मुलगी सासरी जाणार त्याचे दुःख होते, पण लग्न गावातल्या गावात आहे म्हणून खुश पण होती. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. अण्णा मात्र जरा टेन्शनमध्ये होते. सगळ्यांना वाटले की घरात लग्न असले की थोडेफार टेन्शन असतेच. तरी त्यांचा मुलगा त्यांना सांगत असे, अण्णा जरा सावकाश, थोडे आरामात करा. संध्याकाळचे 5 वाजले. बाहेर लाऊडस्पीकरवर गाणी लागली. अख्खा गावात मधू आणि उमेशच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. ज्याला त्याला लग्नाला जायची गडबड होती. मधूची एक मैत्रीण, तिने तिच्या हातावर छान मेहंदी काढली होती. मधूला हिरवा चुडा भरला होता. हळूहळू मधूला नवरीचे रूप येत होते. आज साखरपुडा होता. ठरल्याप्रमाणे आज मुलीला चैन आणि अंगठी अण्णांनी द्यायची होती आणि मुलीच्या गळ्यात सोन्याचा हार असे ठरले होते. थोड्याच वेळात मुलाकडचे लोक आले. त्यांना सर्वांना आरतीने ओवाळण्यात आले. त्यांचे पाय धुवून त्यांना बसवले. नवरा आणि व्याही मंडळीसाठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या आणि बाकीचे लोक खाली सतरंजा टाकल्या होत्या, तिकडे बसले. मधूला तिच्या मैत्रिणींनी छान तयार केले होते.
त्यांच्याच बागेतील अबोलीच्या फुलांचा गजरा तिने घातला होता. येता जाता कोणीतरी तिची मैत्रीण उमेशला बाहेरून बघून यायचे आणि मधूला चिडवायचे. उमेश शहरात जाऊन एकदम टिपटॉप झालाय. मधू, नशीब काढलेस ग बाई, आणि सगळ्या हसायच्या. मधू पण आरशात बघून लाजत होती. मधूची आई, ए पोरींनो, एकेरी नाव घेऊ नका आता जावई बापूंचे, कोणी ऐकले तर. मधूची मैत्रीण, ए ऐका, उद्या आपण उमेशचे बूट लपवायचे का? उमेश बरोबर कोणीतरी त्याचा मित्र पण आलाय. अगं तो पण दिसायला छान आहे. मधूची आई, ए पोरींनो, उगाच वात्रटपणा करू नका, काही बूट बीट लपवायचे नाहीत. चला बाहेर जावा, चिवडा लाडू खाऊन घ्या, मी मधूला दागिने घालून येते. कोणीतरी एकीने थांबा तिच्याजवळ, कारण मला भरपूर कामे आहेत. तशा सगळ्या जणी बाहेर निघाल्या आणि मधू एक मैत्रीण थांबली तिच्याजवळ तिला मदत करायला. इतक्यात भटजी आले. त्यांनी साखरपुड्याची तयारी केली. अण्णा त्यांच्या जवळच बसले होते. एक वस्तू ते मागत आणि अण्णा त्यांना ती देत. वर आणि वधूला बोलवा असा भटजींचा सांगावा आला आणि उमेश आणि मधूला एकत्र पाटावर बसवले आणि भटजी एक एक करून विधी करत होता. शेवटी मुलांना आणि मुलीला एकमेकांना अंगठी घालायला सांगितली. अण्णांनी त्यांच्या खिशातून एक अंगठी काढली आणि मधूला दिली. मुलाकडच्यांनी पण एक अंगठी काढली आणि उमेशकडे दिली. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि भटजींनी बोलले, साखरपुडा संपन्न झाला, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. दोघांच्या आई वडिलांना जोडीने वाकून नमस्कार केला. उमेशच्या वडिलांनी मुलीला आशीर्वाद देताना तिच्या गळ्यात सोन्याचा हार आहे का नाही हे पडताळून पाहिले. अण्णांनी सांगितले की मुलाला चैन उद्या घालतो, त्या सोनाराने अजून तयार केली नाही. आज रात्री तो चैन मला देणार आहे. उमेशच्या वडिलांना जरा रागच आला. ठरल्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे होते असे ते म्हणालेच. अण्णांनी ही वेळ कशीबशी मारून नेली. तेवढ्यात जेवणाच्या पंक्ती बसवल्या. नवरदेव आणि व्याही यांची जेवणाची वेगळी जागा करून त्यांना जेवण वाढले. जेवण साधेच होते पण खूप चविष्ट होते. सर्वजण भरपेट जेवले. उमेश आणि संजू मात्र कायम बरोबर होते. संजू कोणाशी बोलत नव्हता पण निरीक्षण मात्र चांगलेच चालू होते. लग्न छान एन्जॉय करत होता. सगळ्यांची जेवणे झाली तसा मंडप हळूहळू रिकामा होत गेला. घरातले लोक जेवायला बसले. मधू मात्र घरातच जेवली. मुलाकडचे पण घरी गेले. आता उद्या सकाळी 11 वाजताचा लग्नाचा मुहूर्त होता. सकाळी 5 वाजल्यापासून घरात गडबड असणार होती. त्यामुळे अण्णांनी सर्वांना लवकर झोपायला सांगितले. सकाळी उठणे, उष्टी हळद आणि मग लग्न हे सगळे सकाळी 11 वाजण्याच्या आत होणार होते. मुलीकडचे पाहुणे बाहेर अंगणात मांडवात झोपले आणि सकाळी 4 वाजल्यापासून चूल पेटवली होती. चहा, नाश्ता, गरम पाणी एकामागून एक चालूच होते. बायका एक एक प्रोग्राम उरकत होते. आधी उठण्याची अंघोळ घातली, मग नवऱ्याची उष्टी हळद आली. मधूला उमेशच्या नावाची हळद पण लावली. आता तिला लग्नासाठी तयार करत होते. साधारण 10 वाजेपर्यंत मुलाकडचे मंडपात आले. पुन्हा कालसारखे त्यांना ओवाळून आणि पाय धुवून आत घेतले. भटजी त्यांचे काम करत होते. अण्णा मात्र सोनाराकडे जाऊन बसले होते. ते अजूनही आले नव्हते. उमेशचे वडील मालतीच्या भावाला सारखे विचारत होते, अण्णा कुठे आहेत? तो बिचारा सांगे, हो येत आहेत. इकडे मधू बनारसची शालू घालून तयार होती. आता लग्न घटिका एकदम जवळ आली होती. तेवढ्यात अण्णा आले. अण्णांनी तिला सोन्याचे कानातले घालायला दिले आणि रमेशच्या वडिलांना बोलावले आणि सांगितले, अण्णा मी मुलीला कानातले गळ्यातले घालत आहे आणि ही चेन तुमच्या मुलासाठी. आता राहिल्या फक्त मुलीच्या पाटल्या, त्या मात्र मला जमल्या नाहीत. त्या मी तिला दिवाळ सणाला देईन आणि त्याचबरोबर जावयांना एक अंगठी सुद्धा देईन. उमेशच्या बाबांचा कालपासूनच मूड गेला होता.
लग्नातला दागिना दिवाळीत देणार म्हणजे दिवाळीतला दागिना जो ॲडिशन मिळणार होता तो गेला. त्यांनी साफ नकार दिला, तुम्ही काहीही करा आणि जे ठरले ते करा, मला जास्त बोलायला लावू नका. अण्णा, अहो असे काय करता, तुम्ही मला ओळखत नाही का? मला जेवढे शक्य आहे ते सगळे मी करतोय आणि करण्याचा प्रयत्न केलाय. आता फक्त ठरलेल्यापैकी एक दागिना कमी पडतोय, तेवढं जरा ॲडजस्ट करा. मी द्यायला कुठे नाही म्हणतोय. उमेशचे वडील, नाही, मी लग्न आत्ताच्या आत्ता मोडतो. तुम्ही आमची फसवणूक केली आहेत. अण्णा मान्य आहे, ठरलेल्यापैकी एक दागिना मला शक्य नाही झालाय, पण फसवणूक हा शब्द तुम्ही चुकीचा वापरताय. उमेशचे वडील ही फसवणूक नाही तर काय? आणि दोघांमध्ये वादावाद सुरू झाली. अण्णा पण नाराज झाले, एवढे मी करतोय ते कमीच झाले आणि मी देणार तर आहेच ना, एकदम सगळे कसे जमणार? थोडा वेळ मागून घेतोय तर सरळ सरळ माझ्यावर आरोप करत आहेत. हे त्यांना सहन नाही झाले. हे अण्णांच्या डोक्यावरचा फेटा त्यांनी काढून टाकला. उमेशचे वडील हटून बसले. ठरल्याप्रमाणे दागिने द्या, नाहीतर लग्न मोडलेच समजा. त्यावर काही तोडगा निघेना. लाऊडस्पीकरचा आवाज बंद झाला. भटजी आणि सरपंच पण उमेशच्या वडिलांना म्हणाले, अहो मुलगी बघा, सोन्यासारखी पोर आहे, तिच्या आयुष्याचा विचार करा. जरा मुलगी नोकरीवाली आहे, तिचा पगार का तुम्ही माहेरी देणार आहात? चला बघू, मुहूर्ताची वेळ जायच्या आत लग्न लावू. उमेशचे वडील, माझा मुलगा पण शिकलेला आहे, दिसायलाही राजबिंडा आहे, आम्ही का माघार घ्यायची ते तुम्ही सांगा. काही केल्या उमेशचे वडील ऐकायला तयार नव्हते. उमेश पण वडिलांपुढे काही बोलेना. तोही गप्प बसला. संजू हे सगळे पाहत होता. संजूने उमेशला सांगितले, अरे तू बोल काहीतरी, दागिना काय आज आहे उद्या नाही, लग्न करायला काही हरकत नाही. उमेश, आता वडिलांच्या पुढे तोंड उघडणे म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्यासारखे आहे आणि जे ठरले ते त्यांनी करायला नको का? ही फसवणूकच आहे. संजू, नाही रे, अरे फसवणूक असती तर त्या माणसाने खोटा दागिना घातला असता. त्यांच्या बोलण्यावरून असेच दिसतंय त्यांनी खूप प्रयत्न केलाय. उमेश, जाऊ दे, आपण कशाला उगाच मोठ्या माणसात बोलायचे. संजूला हे उमेशचे वागणे अजिबात पटले नाही, पण तोही काय करणार होता, गप्प बसला. कोणीतरी आतमध्ये जाऊन मधूला सांगितले असे झाले म्हणून. मधू रडायलाच लागली. आपल्या वडिलांवर ही वेळ माझ्यामुळेच आली हे तिला सहनच झाले नाही. तिच्या डोक्यात काय आले काय माहीत. घातलेले सर्व दागिने तिने काढले आणि मागच्या दाराने घरातून बाहेर पडली आणि विहिरीच्या दिशेने धावत सुटली. आणि कोणाला काही कळायच्या आत मधूने विहिरीमध्ये उडी टाकली. पाण्यात दगड पडावा असा आवाज झाला आणि सगळे विहिरीकडे पळाले. त्यांच्यानंतर पुन्हा तसाच आवाज आला. मंडपात बसलेल्या लोकांना काही कळेना की नक्की काय होते. तेवढ्यात कोणीतरी ओरडले. मधूने विहिरीत उडी मारली आणि घरात सगळ्यांची रडारड आरडाओरड सुरू झाली. अण्णांचे पाय थरथर कापू लागले. अण्णा तिथेच एका पायरीवर बसून राहिले. मधूचा भाऊ विहिरीत वाकून बघत होता. त्याने बघितले कोणीतरी एक जण मधूला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आहे. तो कोणीतरी दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द उमेशचा मित्र संजू होता. जसे लग्न मोडतंय हे कळले तसा तो सिगरेट ओढण्यासाठी विहिरीजवळ गेला होता. तेवढ्यात मधूने पाण्यात उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी संजूने मागचा पुढचा विचार न करता त्यानेही विहिरीत उडी मारली. पण त्याला मधूला वरती आणता येत नव्हते. शेवटी मधूच्या भावाने पण उडी मारली आणि दोघांनी मिळून मधूला वर काढले. तिच्या भावाने पालथी घालून दाबून तिने पिलेले पाणी बाहेर काढले आणि मधूने पाणी बाहेर फेकले आणि एकदम जागी झाली. आपण वाचलोय हे बघून तिला रडू कोसळले. मधूच्या आईने आणि मैत्रिणींनी तिला आतमध्ये नेली. मधूला शब्द आल्यावर अण्णांनी सर्वांना माईकवरून सांगितले, हे लग्न मोडले. अण्णा म्हणाले, थांबा, लगेच कोणीही जाऊ नका, मला थोडे बोलायचे आहे.
आज आज इथे जे घडले ते सगळ्यांनी पाहिले. दागिन्यांच्या नादात मी आता माझी सोन्यासारखी पोर गमावून बसलो असतो. त्यामुळे मी आता इथे सर्वांच्या साक्षीने सांगतो की उमेश बरोबर ठरलेले माझ्या मुलीचे लग्न मी मोडत आहे. मला माझी मुलगी काही जड नाही. लग्न झाले तरीही मी तिला आयुष्यभर सांभाळू शकतो. आणि सांभाळायची गरजच काय? ती स्वतः एक शिक्षिका आहे. ती तिच्या पायावर उभी आहे. उलट थोडे दिवस तीच आम्हाला सांभाळेल. आज तिने भावनेच्या भरात जे काही पाऊल उचलले ते अत्यंत चुकीचे होते. लग्न मोडले तर मोडले, त्यासाठी जीव द्यायची काहीच गरज नाहीये. पण अशा प्रत्येक स्त्रीला एकच भीती असते, ती म्हणजे समाज. हा समाज आपल्या नावे ठेवतील. एकदा का मुलाच्या नावाची उष्टी हळद लागली की त्या मुलीवर त्या मुलाच्या नावाचा शिक्का बसला. हे अतिशय वाईट आहे. एकदा लग्न मोडले की पुन्हा लग्न जुळत नाही. दुर्दैवाने हे सगळे आता माझ्या मुलीच्या वाट्याला आले आहे. बोलता बोलता अण्णांच्या डोळ्यात एक अश्रू खाली पडला. आज समाजाने विचार केला पाहिजे की माणूस महत्वाचा की सोन्याचा दागिना? माणूस म्हणून माणसाची काही किंमत आहे की नाही? असो, जे झाले ते झाले. आज इथे मी हे लग्न मोडले असे घोषित करतो. तेवढ्यात मधू एक साधी घरातली साडी नेसून बाहेर आली. मधू, मला पण काही बोलायचंय. मधूला आपण घेतलेली स्टेप ही अत्यंत चुकीची होती हे आता कळून चुकले होते. आपल्या आणि आपल्या आईवडिलांना झालेला त्रास, अपमान आता तिला सहन होत नव्हता. जर याच मंडपात कोणी उपवर असेल आणि माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर सांगा, मी लग्नाला तयार आहे. अण्णा पण खाली बसले. काय बोलतेस हे पोरी? मधू, नाही अण्णा, मी बरोबर बोलते. गेली 2 महिने आपण लग्नाची तयारी करतोय. अर्धा खर्च आधीच झालाय आणि आता हे सगळं आणि लग्न मोडणार म्हणजे आपण केलेले सगळे फुकट. याशिवाय हा समाज कितीही झाले तरी मागून मला नावे ठेवणारच आहे. माझ्या लग्नाचा विषय आत्ता मला मिटवायचा आहे. गावात असे कोण तयार होणार? कोणी दुसऱ्याने रिजेक्ट केलेली मुलगी ॲक्सेप्ट तरी कोण करणार? कितीतरी उपवर मुले होती पण कोणी पुढे येईना. मधू, ठीक आहे अण्णा, मी आज हे गाव सोडून जाते. यापुढे तुम्ही तुमची मुलगी मेली असे समजा. मी चांगली शिकलेली आहे. मी कुठेही जाऊन माझ्या पायावर उभी राहू शकते. पण काही झाले तरी आज माझा या घरातील शेवटचा दिवस असेल. अण्णा, तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला वचन देते की मी माझ्या जीवाचे काहीही वाईट करून घेणार नाही. आणि मधू पुन्हा घरात जायला निघाली. उमेशचा मित्र संजू पुढे आला. मी तयार आहे लग्नाला. मांडवात सगळे एकमेकांशी कुजबुजू लागले. उमेश, संजू, तू काय करतोयस? तुला काही कळतंय का? संजू, हो नक्कीच. आणि आता तू मोठ्यांच्याच बोलू नकोस. उमेश, संजू, तू माझा मित्र आहेस ना? आणि माझ्या लग्नासाठी माझ्या बरोबर आलेलास, हे विसरलास का? संजू, नाही रे, पण तू कसा वागलास? तुम्ही जे काही वागलात ते फार चुकीचे होते. उमेश, तू हे विसरू नकोस की तू एक अनाथ आहेस. संजू, तू आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. जो अनाथ असतो ना, तो हे कधीच विसरत नाही की तो एक अनाथ आहे. आज मी अनाथ असल्याचा अभिमान आहे की मला जेव्हा काही खटकते तेव्हा मी मोकळेपणाने बोलू शकतो, माझे मत मांडू शकतो. त्यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. उमेशला संजूला काय म्हणायचे ते नक्कीच कळले होते आणि तो गप्प बसला. संजू, नमस्कार अण्णा. मी थोडे माझ्याबद्दल सांगतो. मी अनाथ आश्रमात वाढलो, इकडे शिकलो आणि आता उमेशच्याच ऑफिसमध्ये तेवढ्याच पगारावर काम करतो. मला माझी जात धर्म काहीच माहीत नाही, पण मी हिंदू आहे हे नक्की. मी मिश्र आहारी आहे. मी सिगारेट, दारू या सगळ्या गोष्टी प्रमाणात करतो. या व्यतिरिक्त मी आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. ही जर तुम्हाला योग्य वाटले तर. अण्णा, तुम्ही तर माझ्या मुलीचे प्राण वाचवलेत. तुम्ही नसता तर आज इथून डोली न उठता आरती उठली असती.
मी स्वतः आयुष्यभर गावाला सर्व धर्म समान हेच शिकवत आलो आहे. मला तुम्ही जावई म्हणून पसंत आहेत. आणि अण्णांनी सांगितले, लावा रे लाऊडस्पीकर. सर्वांनी माझ्या मुलीला आशीर्वाद देऊन आणि जेवून जावे. गावचे सरपंच संजूला म्हणाले, शाब्बास रे पोरा, फार मोठा आहेस. ती मनाने आज तुझा बाप म्हणून मी उभा राहतो. मधू, इतकी चांगली मुलगी तुला शोधून सुद्धा सापडणार नाही. संजू आलेल्या कपड्यात लग्नाला उभा राहिला. संजूला पण एक फेटा बांधण्यात आला आणि संजू पाटावर बसला. भटजींनी आधी साखरपुडा आणि मग लग्न असे दोन्ही विधी एकामागून एक केले. मधूला तिच्या मैत्रिणींनी पुन्हा तयार केले. आधी साखरपुड्याची साडी आणि मग बनारसी शालू पुन्हा नेसवला आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अख्ख्या गावासमोर मधूचे लग्न खूप छान झाले. उमेशची फॅमिली मात्र तेलही गेले आणि तूपही गेले. हाती राहिले दुपाटणे. अशी अवस्था होऊन रिकाम्या हाती घरी गेले. आज त्यांनी खऱ्या लक्ष्मीला नाकारले होते. गावातल्या लोकांना आज लग्नाचे म्हणून खूप छान जेवण होते. गावातील लोक पोटभर जेवले होते आणि मन भरून मधूला आशीर्वाद सुद्धा देऊन गेले. लग्न लागले. संध्याकाळ झाली. संजू म्हणाला, आता आम्ही निघतो अण्णा. आता तुम्ही कुणीकडे जाणार संजू? माझी खोली आहे तिकडेच जाऊ. तसंही उमेशचे लग्न झाल्यावर मी खोली सोडणार होतो, तर मी दुसरी खोली बघितली होती, तिकडेच जाईन अण्णा. तशी आज जाईपर्यंत रात्र होईल. उद्या सकाळी निघालात तरी चालेल संजू, पण वरात आज घरातून गेली पाहिजे ना अण्णा. हो, पण काही रीतिरिवाज नाही पाळले तरी चालतील. सरपंच, अण्णा आपण मोठी वरात काढू. संजू आता माझा मानसपुत्र आहे. तुमच्या घरापासून वरात आमच्या घरापर्यंत येईल. आज रात्री दोघे आमच्याकडे राहतील आणि उद्या सकाळी निघतील. अण्णांनी सरपंचांना हात जोडले. सरपंचांनी अण्णांचे हात धरले. सरपंच, अण्णा अहो मी काय बरं का आहे का? सरपंचांनी मोठा लाऊडस्पीकर बोलावला. घरात मधूच्या विदाईची वेळ झाली. मधूच्या बॅग आधीच भरलेल्या होत्या. जे जे काही घ्यायचे होते ते दिले आणि मधू आई, भाऊ आणि अण्णांना भेटून घरातल्या देवांना नमस्कार करून बाहेर पडली. तिच्या मनाची अवस्था काय असेल आपण समजू शकत नाही. कधीही न बघितलेल्या माणसाबरोबर निघून जायचे, तेही कायमचे. अजून तर तिने संजूला नीट बघितले पण नव्हते, पण ती आता मनाने खंबीर झाली होती. घरातून बाहेर पडत अण्णांचा मात्र तोल गेला. अण्णा रडू लागले. मधू काळजी घे ग. देवाने तुझ्या आयुष्यात काय काय लिहून ठेवले मला माहित नाही. जावई बापू, माझ्या मुलीला सांभाळा. संजू, मी समजू शकतो तुमच्या भावना. सध्या तरी मी हेच सांगेन की काळजी नसावी. मधू आणि संजूच्या लग्नाची वरात अख्ख्या गावात मोठ्या धूमधडाक्यात निघाली. ठरल्याप्रमाणे संजू आणि मधू रात्री सरपंचाच्या घरी राहिले आणि भल्या पहाटेच्या गाडीने शहरात आले. मधू तशी पहिल्यांदाच शहरात आली होती. ती फक्त संजूच्या मागे मागे तिची एक बॅग घेऊन चालत होती. दोघेही आता एकमेकांसाठी अपरिचित होते. मधू आणि संजूचा संसार सुखाचा होईल का काय होईल त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.